काश्मीरला आहोत. निखिलला मी इथंच बोललं तर मुलंच घेऊया आपण इकडे आपण काश्मीरला भेटलं ते कॉम्पिटिशन ते भाग घ्यायचं म्हटलं दोन्ही हातात 1-2-3 म्हटलं की याचं 500 किलो वजन होईल उचलता येणार नाही. तुम्ही पण या खाली वाका रॉड पकडा दोन्ही हातात खाली वाका रॉड पकडा हातात वेट लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा. तुम्ही तू पण एक पुढं त्याला पण वाक बेटा रॉड पकड दोन्ही गुणवणी 150 किलो वजनाचे गोळे आहेत. तो कोण आहे तुम्ही पण इकडे या आवाज नाही टाका सुलेम साऊंड सुलेम नीट पकडा खाली वाका हाला नीट करा 1-2-3 म्हटल्यावर प्रयत्न करायचा. जमणार नाही पण प्रयत्न करायला हरकत नाही. रेडी एक ताकद लावा तुमच्या हातात 500 किलो आहे जमणार नाही पण प्रयत्न करायचा. 2 किती ताकद लावली तरी वर जाणार नाही आणि 3 चला लावा. आता यांच्या डोक्यात आलं ते 500 किलो आहे. तुम्ही म्हटलं की गणित कठीण आहे इंग्रजी कठीण आहे माझ्या मुलाला जमणार नाही हा विषय कठीण जातो त्याला कठीण जाईल. लावा ताकद एक छानच बघा लावा ताकद जमेल काय बाबा एक छानच दम येईल तुम्ही आवाज नका लावा ताकद जमेल का रे जमेल का नाही जमणार. लावा ताकद जमेल का रे बाळा जमेल का जमेल का नाही जमणार सोडून द्या उभे नाही जमणार नाही जमणार. खाली ठेव बाळा हळू ठेव एक काम कर स्टूलवर पाय ठेव स्टूलवर पाय ठेव पुन्हा एकदा टाकलं वर पाय ठेव स्टूलवर वर पाय ठेव वर ठेव सगळं काय टाकले दोन्ही हातात पुन्हा एक खाली लाव टाकत मी सांगतो नाही जमणार 500 किलो वजन कारण डोक्यात आलं ते जमणार नाही. मग मलाही आता जमत नाही आता माझं वय झालं पहिल्यासारखं जमत नाही मी काम करू शकत नाही बिलकुल नाही जमणार. लाव टाकत रे बाळा कारण डोक्यात आलं ते 500 किलो आहे. मग आपल्या मुलांना हा विषय कठीण जातो. इंग्लिश मीडियमच्या लोकांना मराठी कधी जातं मराठी मीडियमवाल्यांना इंग्लिश कडे जातं. सायन्सच्या लोकांना आर्ट्सचे विषय कधी जातात आर्ट्सवाल्यांना सायन्स कडे जातात. पण हुशार सगळे सारखे आहेत. जो मुलगा पहिला वर्ग पास होतो सोडून दे बाळा नाही जमणार. सुलेम साऊंड सुलेम बँड